कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपूरक सहकारी संस्था। आम्ही आहोत राज्यातील बळीराजांचे भक्कम पाठीराखे। होय, कारण आम्ही देतो पीक कर्जासह शेती अवजारांसाठी अर्थसहाय्य, ज्याचा लाभ संस्थेच्या 14 शाखांद्वारे शेकडो शेतकऱ्यांनी घेतलाय। तसंच शेतकऱ्यांना दुचाकी, चारचाकी खरेदी, सोने तारण आणि मध्यम मुदतीच्या कर्ज योजना, योग्य तारणावर वार्षिक फक्त 12% व्याजानं, तसेच 7 वर्षात ठेव दामदुप्पट आणि इतर ठेवींवर वार्षिक 10% व्याज। संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री विलास भिकाजी पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्थेच्या 11व्या वर्धापनदिनी ठेव ठेवणाऱ्यांना मिळणार 1% जादा व्याज। मग बँकेत हेलपाटे कशाला? कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपूरक सहकारी संस्था लिमिटेड, कोल्हापूर। आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात। करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात घटस्थापना आणि तोफेच्या सलामीनं नवरात्रोत्सवाचा प्रारंभ। कसबा बावड्यात शिवछत्रपतींचा जगातला पहिला बहुशस्त्रधारी पूर्णाकृती पुतळा साकारला। उद्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण। कोल्हापूरचा दसरा महोत्सव जगभरात पोहोचवा, खासदार शाहू महाराज छत्रपतींचं उद्घाटनावेळी आवाहन। गोकुळ दूध संघाच्या गायीच्या देशी लोण्याची अझरबैजान देशातील अटेना दूध संघाला निर्यात। यापुढच्या काळात अन्य देशांमध्ये गोकुळच्या दुग्ध पदार्थांची निर्यात होईल, चेअरमन अरुण डोंगळे यांचा विश्वास। आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिव्यांगांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा राज्यभरातून निषेध। कोल्हापुरातील शिवसंग्राम दिव्यांग संघटनेनं केली निदर्शनं।